पुणे सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर येथील टोलनाक्यावर नेहमीच वादविवादाच्या घटना घडत असतात. या ठिकाणावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना फास्टॅग आणि फास्टॅगचं स्कॅन न झाल्यामुळे अनेक वेळा टोलनाक्यावर काम करणारे कर्मचारी आणि त्या ठिकाणी असलेल्या वाहन चालक यांच्यामध्ये वादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आज पुणे सोलापूर हायवेवरील सावळेश्वर येथील टोलनाक्यावर कर्नाटक येथील ट्रक चालक आणि टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये टोल वसुलीवरून मोठ्या प्रमाणामध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर मोठ्या प्रमाणामध्ये वादविवादामध्ये झाली. त्यानंतर संतप्त ट्रक चालकांनी पुणे सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर येथील टक्क टोलनाकाच फोडला आहे. या टोलनाका फोडल्यामुळे टोलनाक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे टोलनाक्यावर होणारी वसुली, टोलनाक्यावरून होणारी वाहनधारकांची छळ आणि फास्टॅग स्कॅन न झाल्यामुळे वाहनधारकांना द्यावे लागणारे डबल टोल यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यावेळी काही प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक येथील काही वाहनधारकाकडून टोल वसुली करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सावळेश्वर टोलनाक्यावरील कर्मचारी आणि कर्नाटक येथील वाहनधारक ट्रक चालकांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यानंतर काही या ट्रक चालकांनी या ठिकाणी असलेल्या सावळेश्वर टोलनाक्यावर तोडफोड केली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत असून घटनास्थळी स्थानिक पोलीस प्रशासन दाखल झाले असून त्यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.